मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीके अँड अवेअरनेस या सेक्शनवरील काही अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यूज पाहणार आहोत. त्यासोबतच मित्रांनो, आता इथून पुढे काही दिवसांमध्ये मी तुम्हाला एक मॅरेथॉन सेशन्स आणेल, जिथे आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा ट्राय करूया. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला मेन म्हणजे जर तुम्हाला या एक्झामसाठी तुमचे सॅम्पल पेपर्स किंवा टेस्ट सीरीज पाहिजे असेल, तर मला कमेंट डाऊन करा. जेणेकरून मी तुम्हाला ते प्रोव्हाईड करेल. त्यासोबतच तुमची तयारी अजून चांगली होईल. तर चला, आपला हा व्हिडिओ लगेच सुरू करूया आणि आपला पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, विच इंडियन स्टेट इज नोन ॲज द ॲपल स्टेट ऑफ इंडिया? इन शॉर्ट याला काय म्हणायचं तर कोणत्या राज्यामध्ये ऍपल उगतं किंवा ग्रो होतं जास्त प्रमाणामध्ये? ओके, ऑप्शन्स आहेत हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, उत्तराखंड का सिक्कीम. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए म्हणजेच हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेशमध्ये जे शिमला आहे, शिमला रिजन, या रिजनमध्ये ऍपल जास्त प्रमाणात उगतात. नेक्स्ट पाहूया, विच इज द लार्जेस्ट आयलँड इन द वर्ल्ड? आयलँड म्हणजे काय तर बेट. ऑप्शन्स आहेत ग्रीनलँड, मॅडेगास्कर, बोर्निओ का ऑस्ट्रेलिया. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए दॅट इज ग्रीनलँड. हु इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? ऑप्शन्स आहेत जवाहरलाल नेहरू, बी आर आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार पटेल. आता या प्रश्नाचं उत्तर खरं तर द्यायची गरज नाहीये, सगळ्यांना माहिती आहे, हे खूप बेसिक आहे. ऑप्शन असेल ऑप्शन बी दॅट इज बी आर आंबेडकर. बी आर आंबेडकरनी आपलं कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट केलं म्हणजे बनवलं, आणि हे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. हे सुद्धा फॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट पाहूया, विच इंडियन सिटी इज नोन ॲज द गार्डन सिटी ऑफ इंडिया? आता इन शॉर्ट हे बघा, गार्डन सिटी ऑफ इंडिया, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा कोणत्या सिटीमध्ये जास्त गार्डन्स आहेत किंवा कोणत्या स्टेटमध्ये आहेत, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला फ्रेम केला जाऊ शकतो. प्रत्येक वेळेस क्वेश्चन याच प्रमाणात येईल असं नाहीये, क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट किंवा टेक्स्ट चेंज केला जाऊ शकतो. ऑप्शन आहेत मैसूर, बेंगलुरू, पुणे का चंदीगड. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी म्हणजेच बेंगलुरू. बेंगलुरूमध्ये खूप जास्त क्वांटिटीमध्ये पार्क्स आणि त्यासोबतच गार्डन्स आहेत, म्हणून आपण त्याला गार्डन सिटी ऑफ इंडिया म्हणतो. नेक्स्ट पाहूया, विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स? ऑप्शन्स आहेत गोल्ड, आयरन, डायमंड का प्लॅटिनम. आता भरपूर जणांना ही मिसकन्सेप्शन असेल की आयरन सगळ्यात जास्त हार्डेस्ट सबस्टन्स आहे, पण हे अत्यंत चुकीचं आहे. ऑप्शन असेल करेक्ट म्हणजे डायमंड. डायमंड आपल्या पृथ्वीवरती सगळ्यात पूर्ण जगामध्ये सगळ्यात हार्डेस्ट सबस्टन्स आहे. त्याला आपण इझिली ब्रेक करू शकत नाही, कारण की ते इतक्या हाय टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये तयार होतं. टेम्परेचर आणि प्रेशर मध्ये तयार होतं की ते सगळ्यात हार्डेस्ट बनतं. नेक्स्ट पाहूया, विच इंडियन स्टेट इज फेमस फॉर रन ऑफ कच्छ? ऑप्शन्स आहेत राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र का पंजाब. आता हे बघा, भरपूर जणांना मिसकन्सेप्शन होऊ शकते की आता फॉर एक्झाम्पल मी जर मॅप काढला आपला, ओके, हा आहे गुजरात आणि ही राजस्थान आहे. आता रन ऑफ कच्छ जो आहे तो या एरियामध्ये आहे. ओके, या एरियामध्ये, हे नाही सॉरी. सो खूपदा असं वाटू शकतं की रन ऑफ कच्छ राजस्थानमध्ये पण आहे, गुजरातमध्ये पण आहे, पण मॅक्सिमम जो एरिया आहे रन ऑफ कच्छचा तो गुजरातमध्ये लाय करतो, म्हणून इथे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी गुजरात. नेक्स्ट पाहूया, विच इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टम? ऑप्शन्स आहेत अर्थ, ज्युपिटर, सॅटर्न का नेपट्यून. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी म्हणजेच ज्युपिटर. नेक्स्ट पाहूया, विच रिव्हर इज द लॉंगेस्ट इन इंडिया? ऑप्शन्स आहेत गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, यमुना. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए दॅट इज गंगा. आता गंगा सुरू होती कुठून तर ऍक्च्युली गंगा, म्हणजे डायरेक्ट गंगा नाव नाही पडलंय. पहिले भरपूर नद्या आहेत जसं की अलकनंदा, भागीरथी, नंदाकिनी, पिंडा यासारख्या भरपूर नद्या मिळून एक शेवटी गंगा नदी तयार होती. ते कुठे तर देवप्रयागला. तुम्हाला माहिती असेल तर असे आपल्याकडे 5 प्रयाग आहेत, नंदप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग. तर जे शेवटचं प्रयाग आहे देवप्रयाग, तिथे सगळ्या नद्या मिळून गंगा तयार होते. ओके, तिथून गंगा वाहायला सुरू होते. तसंच जर तुम्ही ब्रह्मपुत्रा बघितलात तर ब्रह्मपुत्रा पण खूप मोठी नदी आहे, पण ही कम्प्लिटली आपल्या भारतामध्ये लाय करत नाही. ही सुरू होते तिबेट पासून आणि मग घुमून आपल्या इंडियामध्ये येते. सो ही ऑप्शन नाहीये, गोदावरी नाहीये आणि यमुना तर नाहीच आहे, कारण की यमुना ही गंगाची ट्रिब्युटरी आहे. नेक्स्ट पाहूया, विच इंडियन स्टेट इज नोन ॲज द लँड ऑफ फेस्टिवल? ऑप्शन आहेत केरला, वेस्ट बेंगॉल, आसाम का नागालँड. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी म्हणजेच नागालँड. आता ह्याला नाव का पडलं तर नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवल साजरा करतात. त्यासोबतच भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल असतात, कारण की इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची
ट्राईब्स राहतात शेड्यूल्ड ट्राईब्स राहतात. सो प्रत्येक ट्राईबचा एक वेगळं ट्रेडिशन असतं, वेगळं फेस्टिवल असतं. देअरफोर प्रत्येक जण आपलं आपलं फेस्टिवल सेलिब्रेट करतं, म्हणून आपण याला लँड ऑफ फेस्टिवल म्हणतो. नेक्स्ट पाहूया. विच कंट्री इज नोन ॲज द लँड ऑफ 1000 लेक्स? ऑप्शन्स आहेत कॅनडा, स्वीडन, फिनलँड का नॉर्वे. आता हे एक जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे, खूप इझी आहे. तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत, कारण की जगामध्ये त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये कुठे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये झाडं, फॉरेस्ट आहेत, लेक्स आहेत, रिव्हर्स आहेत, या गोष्टी खूप बेसिक आहेत आणि हे माहिती पाहिजे. करेक्ट असला आन्सर तो म्हणजे ऑप्शन सी, फिनलँड. आता तुम्ही खूपदा युट्यूब शॉर्ट्सवरती किंवा आपल्या इंस्टाग्राम रील्सवरती या गोष्टी खूपदा अशा एका नॉलेज म्हणून येतात, सो तुम्ही ते वाचलं पण पाहिजे. प्रत्येक सोशल मीडियाचा वापर फक्त टाइमपास म्हणून होत नाही, तर त्यासोबतच आपण त्याच्यातून काही इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. सो फिनलँडमध्ये जवळजवळ अप्रॉक्सिमेटली, ही जस्ट एक तुमचं नॉलेजसाठी आहे, 1,80,000 लेक्स आहेत आणि हे सगळे नॅचरल लेक्स आहेत, म्हणून आपण त्याला लँड ऑफ 1000 लेक्स म्हणतो. नेक्स्ट पाहूया. विच इंडियन ऑर्गनायझेशन इश्यू करन्सी नोट्स? ऑप्शन आहेत एसबीआय, आरबीआय, सेबी का नबार्ड. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, आरबीआय, जे की एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि हे आपल्या कंट्रीची बँक आहे, म्हणजे देशाची बँक आहे. त्यासोबतच आपण त्याला सेंट्रल बँक म्हणून म्हणू शकतो, जी की बाकी सगळ्या बँक्सना मॅनेज करते, त्यांचे अफेअर्स, त्यांचे ट्रान्झॅक्शन्स वगैरे मॅनेज करते. एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, हे जस्ट एक पब्लिक बँक आहे. सेबी, सेबी जिथे आपण स्टॉक्स किंवा ट्रेडिंग करतो ते मॅनेज करायचं काम सेबीचं आहे. त्यासोबतच नबार्ड काय आहे, तर नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, म्हणजे जे काही संबंध जेव्हा केव्हा ॲग्रिकल्चर किंवा रुरल डेव्हलपमेंटचा संबंध येतो तेव्हा ही बँक कामाला येते. नेक्स्ट पाहूया. विच इज द लार्जेस्ट मॅमल इन द वर्ल्ड? ऑप्शन्स आहेत एलिफंट, ब्ल्यू व्हेल, जिराफ का वाईल्ड शार्क. इथे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, म्हणजेच ब्ल्यू व्हेल. ऑन लँड म्हणलं तर तुम्हाला एलिफंट आन्सर असेल, ओके. पण इन द वर्ल्ड, सो इथे तुम्हाला कुठं स्पेसिफाय केलं नाहीये. जर फक्त लँड आला असतं तर एलिफंट असलं असतं, पण कम्प्लीट वर्ल्ड म्हणजे लँड प्लस ओशन किंवा सी म्हणता येईल, तिथे आन्सर असेल ऑप्शन बी. नेक्स्ट पाहूया. विच इंडियन स्टेट इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ व्हीट? ऑप्शन्स आहेत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश का मध्य प्रदेश. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज उत्तर प्रदेश. इथे कसं आहे, एकतर उत्तर प्रदेशचा एरिया खूप मोठा आहे, त्यासोबतच इथून गंगा नदी वाहते, म्हणून इथली जी माती आहे, सॉइल आहे, ती खूप जास्त फर्टाईल आहे. ठीक आहे, म्हणून इथे जास्त प्रमाणामध्ये ऍग्रिकल्चर लोक प्रॅक्टिस करतात. म्हणून भरपूर तुम्ही खूपदा बघितलं असाल, मेज म्हणजे मक्का झाला, शुगर केन, ऊस किंवा राईस, या प्रकारचे भरपूर गोष्टी युपी मध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस होतात. नेक्स्ट पाहूया. विच गॅस इज मोस्ट अबंडंट इन अर्थ ॲटमॉस्फिअर? आता अबंडंट म्हणजे काय, तर जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल असणे. ऑप्शन्स आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड का हायड्रोजन. आता हे बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आहे ते म्हणजे नायट्रोजन गॅस, त्याला आपण N2 म्हणतो. त्यानंतर आहे ऑक्सिजन गॅस, त्यानंतर आहे आर्गॉन, त्यानंतर आहे CO2 आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे निऑन. आता याचं पर्सेंटेज पण आहे, हे 78% आहे, हे 20.9% आहे. आय थिंक झिरो, आता हे पण सगळे 0.0 आहेत, सो इतकी जास्त लक्षात ठेवायची गरज नाहीये, जस्ट एक नॉलेज म्हणून सांगतोय तुम्हाला मी. पण हे जे ऑर्डर आहे तो लक्षात ठेवला पाहिजे तुम्ही. सो आपलं यानुसार आपलं आन्सर असेल ऑप्शन बी. नेक्स्ट पाहूया. विच इंडियन मॉन्युमेंट इज नोन ॲज द सिम्बॉल ऑफ लव्ह? आता हे खूप बेसिक झालं, स्टील भरपूर जणांना कन्फ्युजन होतात, सो याचं आन्सर असेल ऑप्शन सी, म्हणजेच ताजमहल, जी शहाजहाननी बांधलं होतं. हे बघा, आता तुम्हाला हे प्रश्न न येता, सिम्बॉल ऑफ लव्ह न येता, तुम्हाला शहाजहाननी काय बांधलं किंवा ताजमहल कोणी बांधलं, कोणाच्या आठवणीमध्ये बांधलं, कधी बांधलं, हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, किंवा ताजमहल कुठे आहे, त्याच्या मागून कोणती नदी वाहती किंवा कोणत्या नदीवरती सिच्युएटेड आहे. हे बघा, आता एकच, ठीक आहे, तुम्ही एकच कीवर्ड घ्या, ताजमहल. ताजमहल पासून किती जास्त प्रमाणामध्ये क्वेश्चन्स तयार होतात. कोणी बांधलं, कधी बांधलं, कुठे बांधलं, त्यासोबतच कोणाच्या आठवणीमध्ये बांधलं, किंवा त्याला आपण काय म्हणतो, तर सिम्बॉल ऑफ लव्ह म्हणतो. हे बघा, इतके प्रश्न आहेत. सो तुम्ही जेव्हा तुमचं प्रिपरेशन करताय तर ह्या पूर्ण गोष्टीचा विचार करून प्रिपरेशन करा, ओके. आता शहाजहाननी बांधलं तर कोणाच्या आठवणीमध्ये, तर मुमताज महल. ओके. आता मित्रांनो, हे होते आपले आजचे क्वेश्चन्स. आपल्या इथेच व्हिडिओ संपतो. त्यासोबतच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथे थांबूया. धन्यवाद.